रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज मी खूप सुंदर आणि चांगल्या लोकेशनला फ्लॅट दाखवतो आहे. कारण वसंत विहारला नॉर्मली फ्लॅट खूप कमी प्रमाणात आहेत. कारण ऑलरेडी गजबजली वसाहत इकडे असल्या कारणानं इथे फ्लॅट विकायला कमी निघतात. तर त्याच वसंत विहारमध्ये एक साधारणतः ग्राउंड प्लस 7 माळ्याची बिल्डिंग असणार आहे आणि तिथेच एक 1 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर 420 कार्पेट असणारा फ्लॅट असेल. बिल्डिंगचं वय जर विचार केला तर साधारणतः 35 वर्ष जुनं खरं तर हे कॉम्प्लेक्स असणार आहे, जे ग्राउंड प्लस 7 माळ्याची बिल्डिंग असणार आहे. वसंत विहारलाच हा फ्लॅट आहे. त्याचा मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर 2700 रुपये मेंटेनन्स असणारा हा फ्लॅट असेल. आणि ज्यावेळेला तुम्ही हे फ्लॅट बघणार आहात त्यावेळेला ह्या फ्लॅटच्या ज्यावेळेला आपण बाहेरची दिशा बघतो त्यावेळेला एक साधारणतः साऊथ मिळतं, आतमध्ये येताना नॉर्थ असतो. 1 आणि 2 आणि टोटल 4 फ्लॅट बाकी ह्या तुम्हाला एका फ्लोअरवरती मिळतील. हे जे मालक आहेत यांनी चांगल्या पद्धतीचं फर्निचर केलेलं आहे. तुम्ही बघू शकता सेफ्टी डोर वगैरे असं सुंदर, बिल्डिंगला लिफ्ट वगैरे सगळं आहे, दरवाजा पण चांगला आणि मस्त बनवलेला आहे. आणि जर घराच्या आपण आतमध्ये आलो तर जुन्या ज्या फरशा होत्या त्या सगळ्या त्यांनी बदली वगैरे करून वरती जर तुम्ही बघितलं तर मस्त आणि सुंदर असं फॉल सिलिंग केलेलं आहे. समोर जर तुम्ही बघितलं तर TV युनिट वगैरे चांगल्या पद्धतीचं बनवलेलं आहे. आणि जर आपण ह्या साईडला आलो तुम्ही बघू शकता यांनी सिटिंग सोफा असा ठेवलेला आहे, जो खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी पूर्णपणे कव्हर ह्या साईडला केलेला आहे. ह्या साईडला जर बघितलं मात्र तर ग्राउंड फ्लोअरला असल्यामुळे तुम्हाला प्रकाश म्हणा त्या पद्धतीने सगळं सुंदर आणि चांगलं नक्की मिळतं इथे. आणि इकडे जर आपण बघितलं तर इथे पण तुम्हाला असं सामान वगैरे ठेवण्यासाठी स्टोरेज वगैरे ह्या साईडला पण इथं बनवलं गेलेलं आहे. साधारणतः जुनं 420 कार्पेट असल्या कारणानं तुम्हाला तो फील ह्या 1 BHKमध्ये नक्की जाणवतो की बाबा खरोखर सुंदर आणि चांगला फ्लॅट तुम्हाला मिळेल. आणि ज्यावेळेला आपण घराच्या पुढे येणार आहोत त्यावेळेला इमिडिएटली तुम्हाला इथे एक वॉशरूमची सुविधा दिलेली आहे. वॉशरूम असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं ऑलरेडी आहे. इथं हात धुण्यासाठी एक हे ठेवले. नंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला हा बेडरूम आहे आणि हा बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी आणि किती चांगल्या पद्धतीची साईज तुम्हाला आहे. कारण हा बेड लागून परत अजून एखादा बेड लागेल एवढी मोठी जागा ह्या साईडला आहे. पण इथे त्यांनी ड्रेसिंग टेबल अधिक ह्या साईडला स्टडी टेबल ठेवलेला आहे. आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे कपाट दिलं गेलेलं आहे. आणि वरती जर बघितलं तर चांगल्या पद्धतीचं फॉल सेलिंग पण केलेलं आहे. हा जो फ्लॅट आहे हा खरं विकण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध आहे. कोणत्याही बँकेकडून लोन घ्यायचा विचार केला तर लोन नक्की मिळू शकतं. OC CC सोसायटी ह्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या झालेल्या आहेत. आणि इथे परत तुम्ही आला तर इथे परत आंघोळीची सुविधा करण्यासाठी तुम्हाला एक वेगळी जागा मात्र इथं उपलब्ध आहे. हे सगळं त्यांनी लावून घेतलेलं आहे. नंतर ज्यावेळेला आपण पुढे येतो इथं बाकी तुम्हाला एक सुंदर आणि चांगलं किचन मिळतं. तुम्ही बघू शकता आता हे सध्या राहतं घर आहे. इथं तुम्हाला एक वॉशिंग मशीन ह्या साईडला ठेवलेली आहे. अधिक जर तुम्ही किचनचा कडाप्पा बघितला तर तिथपासनं किचन तुमचं असं एल शेपमध्ये एवढं मोठं किचन आहे. गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आली आहे. स्टोरेज वगैरे तुम्ही बघू शकता किती मस्त आणि चांगल्या पद्धतीने इकडे तुम्हाला दिसेल. आणि नंतर इथे आला तर परत एक कपाटाची सुविधा पण तुम्हाला इथे प्रशस्त असणार. सुंदर मोकळं ढाकळं असं एक किचनही तुम्हाला खरं तर ह्या घरामध्ये मिळतं. हे जे मालक आहेत खरं हा फ्लॅट त्यांना विकायचा आहे. त्यांनी आपल्याला सांगताना आत्ता साधारणतः 85 लाख रुपयाची कॉस्ट ठेवलेली आहे. आणि ते 85मधनं तुम्हाला अजून कमी होण्याचा आपण प्रयत्न करू. पण फ्लॅट आवडल्यानंतर त्याच्यात मग निगोशिएशन हा पार्ट नक्की असणार आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आपला रोजचा एक मानस आहे, जे आपण रोज काही ना काही चांगलं दाखवतो. वसंत विहारला जर कोणी बुजुर्ग व्यक्ती असतील आणि ह्या लोकेशनला त्यांना राहायचं असेल तर फर्स्ट फ्लोअरलाच असणारा हा एक सुंदर आणि चांगला फ्लॅट नक्की आपल्याकडे आहे. असेच आमचे घरं तुम्ही बघत जा. आमच्या चॅनलला सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून तुमच्यासमोर रोज एक घर नवीन मिळत जाईल. आणि ते तुम्हाला आवडलं तर आम्हाला फोन करा, आम्ही ते दाखवत जाऊ. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.